बॉल व फुल टॉस मिस केलाय. तदनंतर मात्र डोक्यावरती हात टेकलाय. त्याला माहित आहे त्याने सुवर्ण संधी सोडली आहे. अश्विन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये संधी सोडली आहे त्याने. चर्चा होतीये. आर्यन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अश्विन गोलंदाजीच्या ट्रॅक वरून आर्यन निघालेत अश्विन साठी. हो यावेळी उडवला, लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येईल मात्र बॉल वन बाउंस सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. 4 धावा अंकित गेल्यात गावडोशी केसीसी संघ. फार स्ट्रगल केलाय. विजय सकपाळ, रमेश सकपाळ या टीम साठी अहोरात्र जडलेत. संदीप आज इथे आलेत. संदीपकडेही नजरा वळवल्यात. संदीप सकपाळ एक लिजंड खेळाडू आहेत. त्यांचाही या अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गावडोशी केसीसी संघ, वेळापूर संघही तेवढाच ताकदीचा आहे. त्यांनीही फार स्ट्रगल केलाय आणि तोही आता सुसज्ज झालाय. दोन्ही टीम दावेदारी पेश करतायत फायनल साठी. हा थरार मैदानाच्या आतमधून गोलंदाज आर्यन. चला आर्यन वेग घ्या. अश्विन समोर आहे स्ट्राईकला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चुकी होतीये मैदानाच्या आतमध्ये. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जय आणि पराजयाच्या मध्ये उभं राहायचंय. आपण पाहिलं इथे सन्माननीय श्री संजय चव्हाण साहेब यांचाही आम्ही अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करू इच्छितो. राकेश गुप्ता यांचाही आम्ही अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करतोय. सन्मान होत राहू द्या. मॅच ऑन आहे. अश्विन स्ट्राईकला. 5 बॉल इथून पुढे पहिलं षटक. हो याही वेळी पहा स्विंग आणि मिस. पहिल्या 5 बॉल मध्ये यस 4 बॉल मध्ये किती धावा आल्यात तर 4 आल्यात. अंतिमचा बॉल या ओव्हरचा शेवटचा बॉल. स्ट्राईक वरती अश्विन. चला आर्यन थोडीशी गफलत होते मैदानाच्या आतमध्ये. आर्यन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पदतालित्य घेत असताना थोडीशी भूलचूक होते त्यांच्याकडून. पुन्हा निघाल्यात ट्रॅक वरून. हो यावेळी अलॉंग द कार्पेट ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. येतील, झडप मारतील. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, थांबवलाय. 5 बॉल आणि 5 बॉल पाठीमागे 5 धावा खर्च केल्यात. आर्यन यांची अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. वेळापूर संघ मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झालाय. नवीन गोलंदाज आदित्य येतील. आदित्य स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा अश्विन येतील. अश्विनने मागच्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स दाखवला होता. या मॅच मध्ये दाखवावं लागेल. अश्विन नजरा वळवल्या. थोडीशी घाई करावी लागेल आदित्य. सेकंड इनिंग आपल्याला खेळायची आहे, फायनली खेळायची आहे. त्याच्यासाठी वेग वाढवावा लागेल. अधिकचा वेळ घेऊ नका. एक मोठी अनाउन्समेंट थोड्याच वेळामध्ये. हो यावेळी पहा जागा बनवली. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. झेल संपलाय. अश्विन सकपाळ यांचा खेळ. अमित आलेत मैदानाच्या आतमध्ये. हा एक वेगळी स्ट्रॅटजी आहे. अमित ही तेवढेच ताकदीचे फलंदाज आहेत. प्रमोदही आहेत, मात्र अमितला प्रमोट केलंय या महत्वाच्या मॅच मध्ये. पहा तुम्ही संघर्ष फार सुंदर केलाय, मात्र शेवटचं यश ही तेवढंच महत्वाचं असतं. प्रवास हा कितीही खडतर असला ना तरी यश ज्यावेळी अंतिमचं मिळतं ना तो आणखी दुगुणित होतो. गोलंदाज आदित्य, अमित. हो यावेळी चोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येणार का, कॅच पकडणार का. लगातारचा दुसरा विकेट. फलंदाज बाद आहे. अमितही बॅक टू द पवेलियन. संधी मिळाली होती या महत्वाच्या मॅच मध्ये, सोनं करता आलं नाही. अंतिमचे 3 बॉल. मला वाटतंय ना सतीश जो आक्रमक होऊ शकतो तो नॉन स्ट्राईक एंड वरती पहिल्या बॉल पासून उभा आहे. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ संपला. ऑन द हॅट्रिक हा बॉल आदित्य. महत्वाची भूमिका अशी राहिली आहे ना की वेळापूर संघाची गोलंदाजी ही अचूक राहिली आहे आणि या गोलंदाजीच्या जीवावरती या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. चला थोडीशी घाई करूया. प्रमोद आल्यात बॅटिंग साठी. प्रमोदकडेही नजरा वळवल्या जातील. ही मॅच 10 बॉलची आहे. जर इथे 15 ते 20 बनल्या ना मॅच बनू शकते.
प्रमोद आले आहेत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला डीप मध्ये फार दूरवर क्षेत्ररक्षक आहेत 6 धावा धावफलकावरती आहेत 2 मोठे षटकार मॅच मध्ये ट्विस्ट बनू शकते आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय 22 यार्ड या बातमीच्या माध्यमातून आपल्याला काही पारितोषिकही दाखवली जातील जिथे नंदकिशोर चव्हाण जे चंदन चव्हाण यांचे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून या चमचमत्या किंग ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली चर्चा होतीये गोलंदाज आदित्य सतीश यांनी मात्र प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक नाहीये 1 धाव तर घेतली दुसरीचा प्रयत्न केला जाईल का 2 क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला 2 धावा कंप्लीट झाल्यात धावफलकामध्ये धावसंख्या वाढली आहे ती जाऊन पोहोचली आहे सरळ 8 या आकड्यावरती शेवटचा बॉल सतीश फिनिश करेल का षटकाराने चौकाराने पाहावं लागेल प्रयत्न केला होता टॅप केलाय कवसला क्षेत्ररक्षक आहे झडप मारली 1 धाव घेतली दुसरीचा प्रयत्न होईल का हो दुसरीसाठी गेलेत ओव्हरथ्रो मिळेल का नाही धाव मिळेल फक्त 1 10 बॉलच्या पाठीमागे आता बनवायचे आहेत तुम्हाला 10 चला घाई करा थोडासा वेग घ्या गवडोशी संघ चला वेळापूर संघ लगेचच फलंदाज येतील देवळी संघ यांना कॉल असेल चला नवीन बॉल द्या पंचांपर्यंत थोडीशी घाई करूया आपण स्क्रीनवर रुपेश चव्हाण या व्यक्तिमत्वाला दाखवलं जात आहे या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत फार महत्वाची आहे पहा हे छोटस स्माइल आहे ना हे बरंच काही सांगून जाते स्पर्धा माझी पूर्णपणे यशस्वी व्हावी याच्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत त्यांची संपूर्ण टीम आम्ही जर पाहिलं तर सचिन असेल अक्षय असेल या सर्वांनीच साथ दिली मैदानाच्या आतमध्ये त्यांची संपूर्ण टीम आज मात्र नाखुश असेल या स्पर्धेमधून अतिशय महत्वाच्या क्षणी किसन दादा यांचंही नाव प्रामुख्याने आम्ही घेतोय या सर्वांनीच मेहनत घेतली आहे आणि पहा आता थोडीशी निराशा आहे मात्र यश तुम्हाला नक्कीच मिळेल यामध्ये दुमत नाहीये चला वेळापूर संघ फलंदाज लगेच पाठवा अधिकचा वेळ घेऊ नका 10 बॉल 10 ची गरज आहे अंधार होईल याची नोंद घ्या चला आदित्य प्लीज आर्यन आपले फलंदाज पाठवा चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम गावडोशी 5-5 बॉलची ही मॅच 1 ओव्हर 5 बॉलची अश्विन हा गोलंदाज पहिली षटक हाताळण्यासाठी आलाय फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर टीम वेळापूर कडून आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला टीम आहे वेळापूर त्यांचे फलंदाज चला फलंदाजांची नावं येऊ द्या महेश आणि अक्षय ही जोडी आली आहे मैदानाच्या आतमध्ये महेश सकपा मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय या मॅच मध्ये तो आलाय इंट्रोडक्शन मध्ये त्याच्याकडेही नजरा वळवल्या जातील खोपोली सारख्या विभागामधलं क्रिकेट ज्याने गाजवलंय तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय चर्चा होतीये महेश सकपाळे यांची चला महेश अश्विन आहे स्ट्राइक एंड वरती चर्चा केली गेली आहे चला अधिकचा वेळ घेऊ नका गोलंदाज विनंती आहे क्षेत्ररक्षण लगेचच लावा घाई करूया कोणावरती अन्याय होणार नाही याकडे आम्ही कटाक्ष आहे पहिलाच बॉल लेग स्टंप आणि लेग स्टंप वरून जाताना पंचाकडे नजरा वळल्या होत्या पंचांनी सांगितले की नाही हा बॉल डॉट आहे म्हटलं आता ना उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी अरे घरटी बांधता येतील मात्र क्षितिजा पलीकडे झेप असावी आता झेप घ्यायची ना ती क्षितिजा पलीकडे घ्यायची प्रयत्न करावे लागतील 9 बॉल 10 ची गरज 9-10 अश्विन निघाल्यात हो यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय टेक्निकल क्रिकेट सॉफ्ट हँडेड क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झडप मारतील 1 धाव रनआउटची संधी काय घडलंय पंचांचं बोट आकाशाकडे महेश बाद झालेत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये प्रेशर दडपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय असं म्हटलं जातं ना प्यादे सारे एकच पठावर राजाचं नाव ओठावर चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये महेश हा फलंदाज चला लगेचच घाई करा
आपण जेवढा वेळ लावणार तेवढा अंधार होणार, फलंदाजीसाठी अडचणी येणार. नवीन फलंदाजीसाठी आर्यन आलेत. आता स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय, नाव आहे अक्षय, यांच्याकडेही नजर आहेत. अश्विन, येणारे बॉल 8, बनवायचे आहेत 9. 1 धाव देऊन 1 विकेट मिळवला. वेग वाढवा. चला अश्विन, थोडस स्पीडअप घ्या. फायनली खेळायची आपल्याला, याची नोंद घ्या. चला वेग वाढवूया, थोडीशी घाई करा प्लीज. हो, यावेळी फ्लिक केलाय ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झडप मारेल का? विजय येतोय, धडप करतोय. 1 धाव घेतली आहे, दुसरीसाठी जातील आणि दुसरी धावही कंप्लीट केली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 7. हाय व्होल्टेज थ्रिलर, मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मॅच. 7 बॉल 7 ची गरज. 7 बॉल 7 हे पाहायला मिळालेत. अश्विन निघालेत. खोलवरचा बॉल हलक्या क्षणी चेक केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झडप मारेल. 1 धाव घेतली, दुसरीसाठी जातील का? रनआउटची संधी, ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. चूक झाली आहे. अतिरिक्त 1 धाव खर्ची केली आहे. प्रत्येक रन साठी स्ट्रगल करावं लागलंय, झगडावं लागलंय. असं म्हटलं आता ना, शांत समुद्राला कमजोर समजून, असं म्हटलं आता ना, शांत समंदर को कमजोर समझ लिया और किनारों पे घर खड़े कर दिए. एक लहर आई और सब कुछ तबाह कर कर लेके चली गई. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये याही बाबीची चर्चा होतीये. येणारे बॉल शिल्लक आहेत 6, बनवायचे आहेत 5. 6-5 ची मॅच. पुन्हा एकदा डॉट आला ना तर मॅच क्रुशियल होईल. शेवटचं षटक सोपं नाहीये, सतीश आहे. ओ, यावेळी काय घडलंय? नो बॉलचा कॉल दिलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? ओव्हर थ्रो ही पाहायला मिळतोय की काय? 2 किती कंप्लीट केल्यात पहा. बिहाइंड द विकेट, लेग साइडला 3 खेळाडू यष्टी रक्षकाच्या मागे. ही धाव संख्या, फ्री हिट, संधी मिळाली आहे. आत्ताच्या बॉल वरती रन्स किती आहेत? हा कॉल आमच्याकडून येतोय. नो प्लस 2, 3 धावा मिळाल्यात. येणारी मॅच आता 6 बॉल आणि 2 ची गरज. येणारा बॉल फ्री हिट. गावडोशी संघ. चला देवळी संघ, संघनायक लगेचच या. मी विनंती करेन, वेळापूर संघ आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह, जर मॅच क्रिटिकल सिच्युएशन मध्ये अजून संपलेली नाहीये, जय पराजयामध्ये अजून बरंचसं अंतर आहे. 6 बॉल आणि 2 ची गरज. हो, यावेळी संधी मिळाली, संधीचं सोनं होणार. ओ, थांबा, कुठेही जाऊ नका, फ्री हिटचा बॉल आहे. एक बॉल इथे महत्वाचा होता. 1 आली आहे त्याच्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5, बनवायचे आहे 1. सतीश आलेत. 5 बॉल 1 ची मॅच. चला थोडीशी घाई करा, निवेदन आहे. चला वेग वाढवा अश्विन प्लीज, अधिकचा वेळ घेऊ नका. 5-1 ची मॅच आहे. 5 बॉल 1 ची गरज आहे. हाय व्होल्टेज थ्रिलर आहे. चंदन दादा यांची अनाउन्समेंट थोड्याच वेळात. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. विजयावरती शिक्का ठोकलाय तो टीम वेळापूर या संघाने. चला टीम वेळापूर, आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह लगेचच पाठवायचा आहे. आपण टॉस करूया.